हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरू जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. मी निघून जायचं ठरवते, पण इथली व्यवस्था कधी सुधारू शकेल का? याबद्दल दुसऱ्या दिवशी सकाळी रुग्णालयात जाताना माझ्या मनात विचार घोळत होते. या ठिकाणी मदत करायची आमच्या प्रकल्पाची खरोखरच तितकी क्षमता आहे का? माझ्यासमोरचं आव्हान फारच मोठं होतं आणि त्यापुढे मी फारच लहान होते असं मला वाटू लागलं. रुग्णालयात पोचेपर्यंत मी फारच उदास झाले होते. मला आता करायला काहीतरी काम शोधायलाच हवं होतं. जर मी प्रशिक्षक बनू शकत नसेल तर निदान डॉक्टर म्हणून तरी तिथं काम करू शकते असं मला वाटलं. मी परिचारिकेला सांगितलं, सिस्टर, त्या डॉक्टरांचं विसरा. मी इथं आहे, तुम्ही आहात. आपणच रुग्ण पाहायला सुरुवात करू. एकेका खाटेपाशी जात मी फेरी घ्यायला सुरुवात केली. नर्सिंगचं शिक्षण घेणारे काही विद्यार्थी आमच्या मागोमाग येत होते. कोणत्या खाटेवर कोणता रुग्ण आहेत, त्यांची नावं किंवा ते कधी आले आहेत याची काहीही कल्पना त्या परिचारिकेला नव्हती. सिस्टर, कोणता रुग्ण कोणत्या खाटेवर आहे हे तुम्हाला माहीत कसं नाही? त्यांचे पेपर्स कुठं आहेत? मी विचारलं. मॅडम, आम्ही ॲडमिशनचे पेपर बनवत नाही. डॉक्टर्स तर नसतातच हे तुम्ही पाहिलंच आहे. एखाद्या गरोदर बाईला इथं वॉर्डात असताना काही झालं तर सगळं आमच्यावरच येईल ना. परिचारिकेने प्रामाणिकपणे कबुली दिली. पण मग वॉर्डात कोण आहे, कोण नाही याची नोंद कोण ठेवतं? मी विचारलं. सुखरूपपणे प्रसूती झाली की मग आम्ही त्या रुग्णाची नोंद करून घेतो मॅडम. प्रसूतीच्या आधी 10 मिनिटं ती रुग्णालयात दाखल झाल्याची नोंद करतो. काय करणार ना? हे सगळं किती सोयीस्करपणे नीट चाललं होतं. कागदपत्रच नाहीत म्हटल्यानंतर जबाबदारी घेण्याचा प्रश्नच नाही. जर काही गंभीर परिस्थिती उद्भवली किंवा काही झालं तर रुग्णाला दुसरीकडे पाठवायचं. काहीच नोंद सापडली नाही की कोणीच काहीच प्रश्न उपस्थित करू शकत नाही. गुपचूप एखादा कट शिजावा त्याप्रमाणे या पद्धतीमुळे हलगर्जीपणाच्या सगळ्या नोंदी आपोआपच पुसून टाकल्या जात होत्या. सरकारची कामगिरी चांगली आहे असं भासवण्यासाठी सरकारी यंत्रणेतले काही लोक प्रसूती दरम्यान होणारे बायकांचे मृत्यू, बाळांचे मृत्यू, कुपोषित बालकांची आकडेवारी इत्यादी गोष्टींच्या नोंदी करणं टाळतात असं मी ऐकलं होतं. डॉक्टर अभय बंग यांच्या नेतृत्वाखाली 13 स्वयंसेवी संस्थांनी 1999 साली केलेलं एक सर्वेक्षण मी वाचलं होतं. त्यात लिहिलं होतं, महाराष्ट्रात दरवर्षी नवजात अर्भकांचे मृत्यू, बालमृत्यू आणि मृत जन्मलेली अर्भकं यांची आकडेवारी सरकारतर्फे 20 पॉईंटनी कमी करून नोंदवली जाते. बालमृत्यूंची अधिकृत सांगितलेली संख्या 30,000 असताना या संस्थांच्या मते ते मृत्यू खरं तर 1,75,000 इतके होते. आता मी इथं ही परिस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होते. सरकारची आकडेवारी ही वास्तवातल्या परिस्थितीचं फक्त फिकटचं प्रतिबिंब होती. यापूर्वी मी जिथे जिथे काम केलं होतं तिथल्या परिचारिका आदी कर्मचाऱ्यांचं वागणं अतिशय योग्य आणि शिस्तशीर होतं. जर आम्ही उपचारांविषयीचे आदेश द्यायला वेळेवर विसरलो किंवा चुकून वेगळ्या रंगाच्या कचरापेटीत सिरिंज किंवा सुई फेकली तर हे कर्मचारी आम्हालाच बोलायचे आणि सुधरवायचे. परिचारिकांची पाळी बदलायच्या वेळी वॉर्डात जाऊन रुग्णांची मोजणी करणं, रुग्णांना पुढच्या पाळीच्या परिचारिकेच्या ताब्यात देणं, उपचारांच्या चार्टची देवाणघेवाण करणं, कोणत्या रुग्णांकडे अधिक लक्ष पुरवायला हवं आहे हे एकमेकांना सांगणं, अशा रोजच्या ठरलेल्या कामांमध्ये ते सतत व्यग्र असायचे. कारण रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाची जबाबदारी रुग्णालयावर आहे असं सगळेच जण मानायचे. पण इथे मात्र परिचारिकांच्या वागण्याचे कोणतेच शिष्टाचार पाळले जात नव्हते. इथे रुग्ण आपापलेच कसेही येत जात होते. गरोदर बायका यायच्या आणि कोणीच त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये हे पाहून आपापल्याच निघून जायच्या. अशी परिस्थिती कशामुळे निर्माण झाली होती? नक्की काय झालं होतं? मी पटकन विचारांना बाजूला सारून पुढे निघाले. तेच महत्त्वाचं होतं. कारण जर मी एकेका गोष्टीवर असा विचार करत राहिले असते तर पूर्ण खचूनच गेले असते.
ठीक आहे सिस्टर, पुढे चला. मी त्या आयांना तपासत जसजशी एकेका खाटेकडून दुसऱ्या खाटेकडे जात होते तसं तसं माझ्या लक्षात आलं की प्रत्येकीच्याच गरोदरपणात काहीतरी धोका असलेला घटक होता जो कोणाच्याही लक्षात आलेला नव्हता. सगळ्याच जणींना कमी अधिक प्रमाणात रक्ताची कमतरता म्हणजे ॲनिमिया होता आणि काही जणींचा उच्च रक्तदाब धोकादायक पातळीवर पोचलेला होता. सिस्टर, तुम्ही इथल्या कोणाचंच BP का नाही घेतलं? मी आता घेते. मग जे काही घडलं त्याने मला धक्काच बसला. 20 वर्षांहून अधिक काळ सेवेत असलेल्या त्या परिचारिकेने रक्तदाब मोजायला उलट्या बाजूने स्टेथोस्कोप लावला. ती चूक तिच्या गावीही नव्हती. मग ती मोठ्या आत्मविश्वासाने मला म्हणाली, मॅडम BP 120/80 आहे. सिस्टर, अहो BP 140/100 आहे. मी तिच्या आधीच त्या रुग्णबाईचा रक्तदाब तपासला होता. सॉरी मॅडम, काय आहे ना, आम्ही नर्सिंग स्कूलमध्ये BP घ्यायला शिकलो, त्याला तर खूप वर्ष झाली आहेत म्हणून मी विसरली आहे. सिस्टर, तुम्ही स्टेथोस्कोप शेवटचा कधी हातात धरला होता? सॉरी मॅडम, तुम्ही शिकवलं तर मी शिकून घेईन. परिचारिका आणि दाया दोघींचीही परिस्थिती सारखीच होती. एखाद्या गरोदर बाईला तपासताना सर्वात महत्त्वाच्या 2 गोष्टी करायच्या असतात. त्या म्हणजे त्या बाईचा रक्तदाब मोजणं आणि तिच्या पोटातल्या बाळाच्या हृदयाचे ठोके मोजणं. या दोन्हीही गोष्टी त्या परिचारिकेला करता येत नव्हत्या. गरोदर बाईच्या आरोग्याला काही धोका आहे का हे पाहण्यासाठीची प्राथमिक तपासणी करण्याच्या कौशल्याचाच इथे पूर्ण अभाव होता. आणि अशा परिस्थितीत या बायका रोज 40 प्रसूती करत होत्या. त्याचे परिणाम काय होऊ शकतात याची नुसती कल्पना करूनच मी हादरले. बाळांच्या जन्माचा नोंदणी रजिस्टर घेऊन मी प्रसूती विभागाच्या वॉर्डात बसले होते. तेवढ्यात प्रसूतीनंतर एका बाईला तिथं आणत आहेत असं मला दिसलं. ती खूप दमलेली असली तरी हातातल्या नवजात अर्भकामुळे खुश दिसत होती. अशा या बायकांची कुटुंब किती विश्वासाने त्यांना इथल्या कर्मचाऱ्यांच्या हातात सुपूर्त करत होती. तिच्या हास्याकडे पाहून मला हे कळलं आणि मी थक्क झाले. इथली व्यवस्था किती वाईट आणि अकार्यक्षम आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. अज्ञानात किती सुखी होते ते. डॉक्टर आपापल्या खाजगी प्रॅक्टिसेसमध्ये व्यस्त होते. परिचारिका फारच अकुशल होत्या आणि ऑपरेशन थिएटर प्रसूती कक्षामध्ये अत्यावश्यक औषधं आणि इतर सामग्रीचा पत्ताच नव्हता. अधिक चांगल्या सोयी सुविधा आणि आरोग्यसेवा मिळणं हा त्यांचा हक्क होता हे तरी त्यांना माहीत होतं का? या विचारांमध्ये मी गढून जाऊन त्या बाईकडे एकटक पाहत होते. तेवढ्यात अचानक माझ्या लक्षात आलं की तिच्या हातातलं बाळ काहीच हालचाल करत नाहीये. काही क्षण जाऊन सुद्धा ते बाळ हालचाल करेना तेव्हा मला काळजी वाटू लागली. मी तिच्या जवळ जाऊन तपासलं आणि माझी भीती खरी ठरली. ते बाळ श्वासच घेत नव्हतं आणि त्याच्या हृदयाचे ठोके फार मंदावलेले होते. बाईच्या हातून ते बाळ पटकन ओढून घेत मी जोरात ओरडले, सिस्टर, बालरोग तज्ज्ञाला बोलवा. मग मी धावतच प्रसूती कक्षातल्या वॉर्मरपाशी गेले. मी बाळाला त्यात ठेवलं आणि काही बटणं दाबून नॉब फिरवून तो चालू करायचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. मी बाळाला स्टिम्युलेट केलं आणि मग तातडीने अंबू बॅग शोधू लागले. अंबू बॅग म्हणजे अशी बॅग ज्याने श्वासोच्छवास पुन्हा चालू करण्यासाठी फुफ्फुसात हवा भरली जाते. जीव वाचवण्याचं ते फार महत्त्वाचं साधन आहे. सिस्टर, अंबू बॅग, मी ओरडले. परिचारिकेने आपल्या कमरेला अडकवलेल्या किल्ल्या काढल्या आणि ती बाहेर पळाली. अहो, कुठे चाललात तुम्ही? मॅडम, ती कपाटात आहे, चोरीला जाते नाहीतर. अरे देवा, इथे अमूल्य वेळ दवडला जात होता. ती परिचारिका अंबू बॅग घेऊन परत आली, पण ती इतकी मळलेली होती की त्यावरून कळतच होतं की ती कित्येक दिवसात वापरलीच नाहीये. त्या घाणीकडे दुर्लक्ष करत मी घाईघाईने बाळाच्या फुफ्फुसात हवा भरू लागले. हळूहळू त्याच्या हृदयाचे ठोके पूर्ववत होऊ लागले.
सिस्टर, मला ऑक्सिजन लागणार आहे. सिस्टरने तिथल्या मदतनीसाला सांगितलं, मला धावत जा आणि त्या दुसऱ्या खोलीतून ऑक्सिजन सिलेंडर घेऊन ये. मला बिचारी आपल्या दुबळ्या हातांनी तो सिलेंडर जमिनीवरून गडगडत आणताना पाहून मी चकितच झाले. तो इतका जड सिलेंडर हलवायला तिथं ट्रॉलीच नव्हती. ऑक्सिजनचा पुरवठा सुरू करण्यासाठी ती परिचारिका त्या सिलेंडरवरचा स्क्रू काढण्याची खटपट करायला लागली, पण तिला ते जमेना. मग ती परत ओरडली, अरे मला त्या कोठारवाल्याला बोलवून आण, त्यानं हा स्क्रू फार घट्ट बसवलाय. अरे देवा, हे काय चाललं होतं? मी आता रडकुंडीला चालले होते. मी गडबडीने विचारलं, अहो सिस्टर, बालरोग तज्ज्ञ कुठे आहे? कोण बालरोग तज्ज्ञ मॅडम? कोणीच येत नाही, आम्हालाच सगळं करावं लागतं. एकच बालरोग तज्ज्ञ आहे, पण तो कधीच फोन उचलत नाही, आणि चुकून कधी उचललाच तर तो आमच्यावरच ओरडतो की त्याने आमचे फोन उचलत बसायचं का त्याच्या दवाखान्यातले रुग्ण पाहायचे म्हणून. त्यामुळे मग आम्ही फोनच करत नाही. केवळ अविश्वसनीय. प्रत्येक वेळी मी थांबले की बाळाचे ठोके पुन्हा कमी होत होते. आता मी या बाळाचं काय करू? त्याला व्हेंटिलेटरवर ठेवायची गरज आहे. मी अशी किती वेळ अंबुबॅगेने हवा भरत राहू शकते याबद्दल मला खात्री नव्हती. अशा केसेसमध्ये आम्ही ऑक्सिजनसाठी बाळाला डॉक्टर शर्मांकडे पाठवतो मॅडम. कोण? मी विचारलं. बाळांचा खाजगी डॉक्टर, त्यांचं हॉस्पिटल इथंच कोपऱ्यावर आहे, परिचारिका म्हणाली. मग पुढे म्हणाली, मॅडम तुम्ही असं किती वेळ करत राहणार? सिस्टर, अहो बाळाला असंच कसं पाठवून द्यायचं आपण? मी पंप करणं थांबवलं की काही सेकंदात पुन्हा त्याच्या हृदयाचे ठोके मंदावतील. मलाही पंपिंग करत त्याच्यासोबत जावं लागेल. मॅडम तुम्ही अशा त्यांच्या नातेवाईकांबरोबर इथून बाहेर नाही जाऊ शकत. आता त्यांचं त्यांना बघू द्यात. नातेवाईकांचीही मला काहीच मदत होत नव्हती. बाळाची आजी पूर्ण वेळ मी काय करतीये ते पाहत उभी होती. छोड दो, छोड दो, ती म्हणू लागली. मी अंबुबॅग घेऊन तिच्या बाळाला काहीतरी अपायच करतीये असं कदाचित तिला वाटत असावं, कारण तिने आयुष्यात कधी अंबुबॅग पाहिली असल्याचा प्रश्नच नव्हता. नातेवाईक फारच चिंतित झालेत आता. त्यांना बाळांना इथून न्यायचंय बाहेर खाजगी रुग्णालयात. मॅडम त्यांना जाऊ द्यात, नाहीतर सगळं आपल्याच अंगावर येईल हो. परिचारिका माझ्या विनवण्या करत म्हणाली, आमचं बाळ द्या, आमच्याकडं बाळ द्या आमचं, असं तोवर सगळेच म्हणू लागले. मग त्या बाळाला एका दुपट्यात गुंडाळून नातेवाईकांकडे सोपवण्यात आलं. भागो, लवकर डॉक्टर शर्मांच्या हॉस्पिटलमध्ये जा, मी म्हणाले. त्या काही दिवसांमध्ये मला जितकं हतबल वाटत होतं तितकं त्यापूर्वी कधीच वाटलेलं नव्हतं. रोज सकाळी फेरी घेताना बऱ्याच आया आपल्या बाळांशिवाय का दिसायच्या याचं उत्तर मला आता मिळालं होतं. रात्रीच्या वेळी प्रसूती झाल्यानंतर ती बाळं हायपॉक्सिक जन्मल्यामुळे, म्हणजेच त्यांना जन्मतःच ऑक्सिजन कमी पडल्यामुळे त्यांना ऑक्सिजनचे उपचार करण्याकरिता बाहेर खाजगी डॉक्टरकडे पाठवण्यात यायचं. काही वेळाने त्या बाळांच्या आयाही बाळाकडे निघून जायच्या, आणि मग त्या लहानग्या जीवांचं पुढे काय झालं हे रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना कधीही कळायचं नाही. अज्ञानात खरोखरच सुख होतं. सरकारी बालरोग तज्ज्ञ स्वतःच्याच प्रॅक्टिसमध्ये इतका व्यस्त होता की त्यामुळे हा खाजगी बच्चों का डॉक्टर फारच लोकप्रिय बनला होता. जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर साधारण एखाद्या किलोमीटरच्या रस्त्यावर इतक्या असंख्य प्रमाणात क्लिनिक्स, नर्सिंग होम्स आणि लॅबोरेटरीज का होत्या हे मला आता कळून चुकलं होतं. जिल्हा रुग्णालयाच्या अकार्यक्षमतेवर या सगळ्यांचे व्यवसाय फोफावले होते. पण लोकांमध्ये याविषयी संताप कसा काय नव्हता असा मला प्रश्न पडला होता. इथे बिहारमध्ये काहीतरी बरं वाईट घडलं की रुग्णाचे नातेवाईक येऊन रुग्णालयाची तोडफोड करतात असं डॉक्टर्स आणि परिचारिका म्हणताना मी ऐकलं होतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी कधीही असं काही पाहिलं नाही. इतकंच काय तर डॉक्टर का आलेले नाही आहेत, किंवा गंभीर परिस्थितीत तातडीची सेवा आवश्यक असताना
परिचारिकेला महत्त्वाची साधन सामग्रीच का सापडत नाही आहे, असे प्रश्नसुद्धा कधी कोणत्या नातेवाईकाने रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना विचारलेले मी पाहिले नाहीत. या गोष्टी अशा असणं अपेक्षित नाही आहे, हे जर माहीत असेल तरच तुम्हाला संताप येऊ शकतो. रुग्णालयात मुळात डॉक्टर उपस्थित असणं अपेक्षित आहे, हेच त्यांना माहीत नसायचं की काय? त्या जिल्हा रुग्णालयात सरकारी नोकरी करणाऱ्या डॉक्टरांची काय जबाबदारी आहे, हे तरी त्यांना माहीत होतं का? बहुधा नाही. म्हणूनच तर ते इतके शांत आणि गप्प असायचे. त्या दिवशीचं काम संपवून मी निघाले. परतताना मला फारच गळून गेल्यासारखं, मेल्यासारखंच वाटत होतं. गेल्या 2 आठवड्यात जणू मला हृदयविकाराचे अनेक झटके येऊन गेले होते आणि या शेवटच्या धक्क्यातून मी सावरू शकेन असंच मला वाटत नव्हतं. माझ्या लक्षात आलं होतं की इथं नवी कौशल्य शिकवणाऱ्या प्रशिक्षकाची गरज तितकी नव्हती. उलट एका खमक्या नेतृत्वाची इथं जास्त आवश्यकता होती, जो इथल्या व्यवस्थेतल्या डोळ्यात भरणाऱ्या त्रुटींवर लक्ष केंद्रित करून इथे येणाऱ्या आयांच्या बाजूने ठाम उभा राहीन. आणि मी कोण होते? फक्त 30 वर्षांची एक डॉक्टर. मला माझ्या मर्यादा जाणून फारच हतबल, अकार्यक्षम वाटत होतं. आणि त्याहूनही जास्त म्हणजे मी पूर्ण थकून गेले होते. मी जे काही पाहिलं होतं ते पचवण्याची ताकदच माझ्या अंगी नव्हती. माझं मन ते सहनच करू शकत नव्हतं. मी याआधी इथं आली नव्हते. यासाठी आले होते का मग मी घरी जाऊन बधीरपणे धरवच्या समोर बसून राहिले. काय झालं ग? धरव, मला आता हे सहन होत नाहीये. मला परत मुंबईला जायचे. मी पुन्हा हेच त्याला म्हणत राहिले आणि माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत राहिलं. शब्दात सांगताच येणार नाही अशी एक उद्ध्वस्तपणाची भावना माझ्या मनात व्यापून राहिली होती. अगं, निर्णय घेण्यापूर्वी आपण आणखी थोडे दिवस थांबूया ना. इथे काम करणं कठीण असणार हे तर तुला आधीच माहीत होतं. खरं तर म्हणूनच तू इथं आलीस, हो ना? धरव मृदूपणे म्हणाला. मी इतकंच म्हणू शकले. माझ्या चिंतातूर मनस्थितीत मी डॉक्टर रविकांत आणि डॉक्टर रॉयना गेल्या काही दिवसांपासून ईमेल्स पाठवत होते. माझ्या दुखावलेल्या मनावर त्यांच्या शब्दांनी फुंकर घातली. डॉक्टर तरू, तू जे प्रश्न उपस्थित करतेयस त्या सगळ्यांची उत्तरं आमच्यापाशीही नाहीत. ही उत्तरं तुझ्याकडूनच यायला हवी आहेत. म्हणूनच तर तुला तिथं पाठवलंय ना. नक्की काय अडचणी, काय प्रश्न आहेत ते जाणून घेऊन स्थानिक पातळीवरच तू त्यावर उपाय शोधायचे आहेस. तिथे ज्या गोष्टींची गरज आहे त्यातला प्रशिक्षण हा फक्त एक भाग आहे, पण आपल्याला त्याही पलीकडे जावं लागणार हे नक्की. मी स्वयंपाक करत असताना माझ्या हृदयात आणि मेंदूत द्वंद्व चालू होतं. या सगळ्या परिस्थितीविषयी भावनिक न होणं तर शक्यच नव्हतं, पण मी तर्कनिष्ठ राहायचा प्रयत्न करत होते. मला खरोखरच तिथून पळून जावंसं वाटत होतं. माझ्या मनातला अपराधभाव कमी करायला माझंच मन मला वारंवार सांगत होतं, तरू, निदान तू प्रयत्न तरी करून पाहिलास. तू प्रयत्न केलास. हो, मी प्रयत्न केला. मी प्रयत्न करून पाहिला असल्याने इथून परत जाण्याचा पर्याय निवडण्याचा अधिकार मी कमावला होता. पण 1 मिनिट, माझ्या मनाने आता पलटी खाल्ली. मी प्रयत्न केला? काय केलं होतं मी असं? मी तर फक्त बघ्याची भूमिका घेतली होती, बस. माझं काम तर अजून सुरूही झालं नव्हतं. मी अजूनपर्यंत काहीही करण्याचा प्रयत्न केला नव्हता. तो क्षण साक्षात्कारी होता. अचानक जणू सगळं मळप दूर होऊन मला स्वच्छ दिसू लागलं. पोळ्या करणं तसंच अर्धवट टाकून मी बाहेर गेले. धरव, माझ्या कल्पनेपेक्षा हे रुग्णालय, हा प्रकल्प, इथले लोक हे सगळं खूपच जास्त आव्हानात्मक आहे. मी या कामात यशस्वी होईन की नाही मला माहीत नाही, पण मी इथे राहायचं ठरवलं आहे. मी ही बांधिलकी स्वीकारली आहे तर मीही तडीला नेणार. माझ्या आणखीही एक गोष्ट लक्षात आली आहे धरव.
इथल्या अडचणींच्या डोंगरामुळे मला दडपल्यासारखं झालं होतं. मी ते सगळं कसं काय निभावू शकेन असा विचार येऊन मला गळून गेल्यासारखं होत होतं. पण आता मी ठरवलंय की मोठ्या अडचणींकडे मी पाहणारच नाहीये. एका वेळी फक्त एकेका लहान गोष्टीकडे लक्ष देणार. मी माझ्या पातळीवर जो काही लहानसा बदल घडवून आणू शकते तो करायचा प्रयत्न करणार. माझी आवडती उक्ती माझ्या मनात आली. एडवर्ड एव्हरेट हेल याची ही उक्ती. मी एकटाच आहे, पण तरीही मी एक आहे. मी काही सगळं करू शकत नाही, पण काहीतरी तर नक्कीच करू शकतो. आणि केवळ सगळं करू शकत नाही, म्हणून मी जे काही करू शकतो तेही करणं मी नाकारणार नाही. माझ्या मनातलं द्वंद्व संपलं होतं. असंख्य प्रश्न आणि गोंधळाचे ते 2 आठवडे संपल्यावर मला माझं एक तरी उत्तर सापडलं होतं. धन्यवाद.